नाव आहे शाश्वत निरूपण. जगामध्ये दोन गोष्टी आहेत, एक शाश्वत आणि एक अशाश्वत. एक सत्य, दुसरी मिथ्या. ब्रह्मसत्य, जगत मिथ्या. जग म्हणजे ब्रह्मांड आणि आपली काया, हा पिंड, त्या ब्रह्मांडाचाच भाग. पिंड आणि ब्रह्मांड वास्तविकता दोन्ही एकच आहेत, परंतु वेगवेगळ्या आकारामध्ये, रंगरूपामध्ये, वेगवेगळ्या आकारामध्ये वेगवेगळ्या रंगरूपामध्ये व्यवहारतात, म्हणून त्याला वेगळं म्हणायचं. नाहीतर पिंड आणि ब्रह्मांड एकच आहे. जर शाश्वत कळायला पाहिजे असेल आपल्याला, तर पिंड आणि ब्रह्मांड दोन्ही जे अशाश्वत आहेत, आशिवंत आहेत, मिथ्या आहेत, स्वप्नवत आहेत, ते कळले पाहिजे. कारण पिंड आणि ब्रह्मांड दोन्ही मायेचा भाग आहे. पिंड आणि ब्रह्मांड दोन्ही मायेचा भाग आहे, मात्र परब्रह्म शाश्वत आहे. आणि ते पिंड आणि ब्रह्मांडाला दोन्हीला आत बाहेरून व्यापून आहे, त्याला वेगळे करता येत नाही. पिंड निर्माण होतात, नाश पावतात. ब्रह्मांड म्हणजे विश्व निर्माण होते, नाश पावते. विश्व म्हणजे काय आहे? पंचमहाभूताचे गाठोडे आहे. पंचमहाभूतामध्ये पृथ्वी येते, पाणी आहे, अग्नी आहे, वायू आहे, आकाश आहे. आकाश म्हणजे पोकळी. आता या सर्वांना नाश आहे. पृथ्वी म्हटल्यानंतर झाडं, पेडं, वेली, पशु, पक्षी, प्राणी ते देह आकाराने आहेत, जीवरूपाने आहेत. ते सगळ्यांना नाश आहे, म्हणून पिंडाला नाश आहे. तसं ब्रह्मांडाला पण नाश आहे. पृथ्वी पण नाश पावते, पाणी आहे ते पण नाश पावते, अग्नी आहे ते पण नाश पावते, वायू पण नाश पावतो, आणि पोकळी आकाश ते सुद्धा. असं एक वार आकाश, तर 1 किलो आकाश कोणाला देता येणार नाही. ते सुद्धा भास आहे, वास्तविक तिथे काही नाही आहे, भासमान आहे. म्हणजे ते कल्पना स्वरूप आहे, ज्ञानस्वरूपाने ते पण टिकत नाही. म्हणजे जी पिंड आहे, म्हणजे आपला देह जो पंचमहाभूताचा बनलेला आहे, त्यामध्ये पण पंचमहाभूतच आहे. आपल्या देहामध्ये नाडी, रोम, त्वचा, हाडं, मांस, रक्तवाहिन्या, धमन्या, हे सर्व काही नरसापासून तयार झालेले आहेत. अन्न हे पृथ्वीपासून तयार झालेले आहे, म्हणजे पृथ्वीचा भाग आहे. आणि देहामध्ये पाणी आहे, आणि देहामध्ये अग्नी आहे, तेज म्हणून, वायू आहे, आणि पोकळी आहे, आकाश आहे, आत्मा आहे. म्हणजे पिंड आणि ब्रह्मांड दोन्ही एकच म्हणतात. म्हणजे पिंडाची रचना कळली, पिंड पण नित्य आहे, कळलं. मात्र त्याच्यामध्ये चैतन्यघन आत्मा जो आहे, पिंडामध्ये तो सत्य आहे, आणि ब्रह्मांडामध्ये तोच परमात्मा म्हणून वावरतो आहे. आत्मा, अंतरात्मा, परमात्मा तिने एकच आहे. कळण्यासाठी फक्त म्हटलेलं आहे त्याला, बस. चैतन्याच्या स्वरूपामध्ये त्या देहामध्ये आणि पिंडामध्ये ब्रह्मांडामध्ये तो वावरतो आहे, तो परमात्मा. मुलीचा तो ईश्वर आहे. परब्रह्म एकलेच एक शाश्वत आहे. शाश्वत निरूपण आहे ना, सांगितलंय. परब्रह्माविषयी निरूपण आहे. शाश्वत परब्रह्म एकलेच निरूपण आहे. बाकी सगळं रंगरूप, आकार, स्वरूप आहे, ते सर्व नाशवंत आहे. जेवढे साकार आहे ते नाशवंत आहे. म्हणजे निराकार आहे, निर्गुण आहे, ते शाश्वत
शाश्वत आहे. आणि सगुण साकार नाशिवंत अशाश्वत, म्हणजे त्याच्यामध्ये पिंड आला, ब्रह्मांड मात्र त्या सर्वाला व्यापून असणारा आत बाहेर आधी आणि अंती तो परमात्मा बरोबर ते निश्चळ रूपाने शाश्वत आहे. आता ते निश्चळ रूपाने का आहे, तर ते पूर्ण शक्ती सर्व शक्ती त्याच्यामध्ये आहे, चैतन्य त्याच्यामध्ये भरून उरलेलं आहे. पण कसं आहे, शांत आहे, निवांत आहे, स्तब्ध आहे. कारण सर्व काही तेच आहे. मग त्याच्यामध्ये हालचाल होण्याचा प्रश्न येत नाही, भरून राहिलेला आहे. जसं पाणी पूर्ण भरलेलं असेल, काठोकाठ असेल तर ते हालत नाही, मग इकडे तिकडे व्हायचा प्रश्न येत नाही. त्याप्रमाणे ते परब्रह्म सर्वांमध्ये भरून उरलेलं आहे. तर ते परब्रह्म सर्वांमध्ये भरून उरलेलं आपल्यामध्ये सुद्धा आहे. ते कशा रूपामध्ये आहे, तर आता जसं सांगितलं त्या चैतन्याच्या रूपाने, चैतन्यघन आत्मा त्याच्या रूपाने आपल्यामध्ये आहे. मग चैतन्यघन आत्मा त्याचं स्वरूप काय आहे, तर मूळचं त्याचं स्वरूप कसं आहे, सच्चिदानंद, शाश्वत आहे, पवित्र आहे, ज्ञानस्वरूप आहे, आनंद रूप आहे, सच्चिदानंद हे त्याचे पुढचे स्वरूप आहे. म्हणजे ते आपले स्वरूप आहे. म्हणजे आपल्यामध्ये जे देहाला चालवणारे जी शक्ती आहे ते चैतन्य आहे. आणि आपल्यामध्ये जो जाणीव आहे तो ज्ञानस्वरूप आहे. मूळचा तो पवित्र आहे, निर्मळ आहे. मात्र तिथे सर्व काही तेच आहे, तिथे वेगळेपण नाही आहे. म्हणून तो आनंद स्वरूप आहे. जगामध्ये किती घटना घडल्या त्याच्यापासून आपण जर अलिप्त राहिलो, त्याचा कुठल्या प्रकारचा टचच नाही घेतला, त्याच्याशी आपण त्याचा विचारही केला नाही, तर आपल्या अंतर्यामी जसं आपण स्थितप्रज्ञ असतो, स्वस्थ असतो, तसंच परब्रह्म सर्वत्र स्वस्थपणे म्हणून राहिलेलं आहे. जिथे स्वस्थता आहे तिथे चिंताभय नाही आहे. जिथे चिंताभय आहे तिथे स्वस्थपणा नाही आहे. पण पुढचं आपलं स्वरूप कसं आहे, जे निसर्गदत्त महाराज सांगितलं, स्वला जाण, स्वस्थ राहा, स्वस्वरूपी राहणे. ते स्वस्वरूपी राहण्यासाठी स्वला जाणले पाहिजे. ते जाणण्यासाठी हे शाश्वत निरूपण आहे, ते कळावे म्हणून आहे. पण आधी आपल्या पिंडाचं स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे, ब्रह्मांडाचं स्वरूप कळलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये जे साकार रूप आहे, गुणरूप आहे, ते नाशिवंत आहे, आणि त्याच्यामध्ये जे निर्गुण निराकार आहे ते स्वरूप, ते शाश्वत आहे, ते जाणीव आणि शक्तिरूप आहे. देहाला चालवते आणि विश्वाला चालवते, पिंड ब्रह्मांडाला दोन्ही ते चालवते. पण जसं त्या आकार स्वरूपामध्ये ते गुणरूप आकार स्वरूपामध्ये वावरते आहे, पण ते गुणरूप आकार स्वरूप नाश पावले की ते आपल्या स्वरूपी एकरूप होऊन जाते. ते परब्रह्म म्हणजे निगुण निराकार मिश्र आहे त्याच्यामध्ये सामावून जाते. मग त्याला नाश नाही आहे. मात्र जे आकाररूप आहे, गुणरूप आहे, त्याला आकार आहे. म्हणून त्या जगामध्ये जे आपला देहरूप आहे ते जो आकाररूप आहे ते सगळ्याला नाश आहे. मात्र त्याच्यामध्ये चैतन्य गुण आहे ते शाश्वत आहे. त्याला जाणले म्हणजे ईश्वर आणि आपण आपल्यामध्ये ईश्वर असल्याची आत्मप्रचिती अनुभवणे. आता ही आत्मप्रचिती अनुभवणे म्हणजे ते होऊन राहणे. ते होऊन राहिले तर त्याची सत्ता आपल्याला प्राप्त होते. त्याची सत्ता आपल्याला प्राप्त झाली ज्ञान म्हणून, विवेक म्हणून आणि शक्ती म्हणून. तर आपल्याला कुठल्या प्रकारचा त्रास भोगावा लागणार नाही. मात्र ते त्याची प्रचिती असली पाहिजे. ही प्रचिती शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती आणि मग आत्मप्रचिती ह्याच्यातून प्राप्त होणार आहे. जे काय आपण पिंड ब्रह्मांडाविषयी बोलतोय
पण हे उघड करून सांगायचं काम सद्गुरू करतात. आणि सद्गुरूच्या मुखातून श्रवण केले तर त्याचा अनुभव प्राप्त होतो, स्वानुभव प्राप्त होतो, प्रचिती प्राप्त होते. म्हणून गुरुप्रचिती. आणि त्या गुरुप्रचितीने मग आत्मप्रचिती. म्हणून हे जे काय आहे ते नुसतं शब्दाने कळेल, परंतु ते माझे स्वरूप आहे. त्या विश्वाचा करता जो परमात्मा आहे, ते परब्रह्म आहे, ते मी आहे, मी देह नाही, मी आत्मा आहे, असं प्रचिती होऊन ते होऊन राहण्यासाठी सद्गुरू कृपेची गरज आहे. म्हणून जीवनामध्ये संत सद्गुरू पाहिजे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधनभक्ती केली पाहिजे, तेव्हा आपल्याला त्याची प्रचिती येणार आहे. कारण का आपण चुकीची ओळख धारण केलेली आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यातून दूर आहोत आणि म्हणून आपल्याला जन्मपणाच्या फेऱ्यामध्ये आपण अडकले आहोत. जी मिथ्या आहे, शाश्वत नाही आहे, त्याच्या आपण नादी लागलेले आहोत, त्याच्या मागे लागलेले आहोत. क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टी त्या जीवनाचा भाग म्हणून त्याच्यासाठी आपण अहोरात्र धडपडतो आहोत. आणि मग ते हातातून त्याचं स्वभावच आहे नाशवंत, ते हातातून निसटलं, नाश पावलं की आपण दुःख करतो आहोत. आणि त्याचा नाश पावण्याची प्रक्रिया थांबली नाही. मग आपल्या दुःखाची मालिका आहे ती कशी थांबेल? पण ते मिथ्याच आहे असं जाणलं आणि जे होते ते बरोबर आहे आणि आहे ते सहजपणे अंगीकारला तर आपल्याला म्हणजे हा विवेकानेच होऊ करू शकते, हे ज्ञानानेच होऊ शकते, सद्गुरू कृपेने होऊ शकते. मग आपल्याला चिंता भय नाही, अज्ञान भ्रांती पण नाही, निश्चिंतता, शांतता, समाधानता, सुख, आनंद सत्वे प्राप्त होऊन मोक्षमुक्तीचा अनुभव याच देही, याच भूल, याच जन्म अनुभवता येतो. अज्ञानातून मुक्त ज्ञानस्वरूपाने होता येतं. ज्ञानाची प्रचिती हीच मोक्षमुक्ती आहे, याच्यापेक्षा दुसरी मोक्षमुक्ती नाही आहे. अज्ञान बंधनामध्ये बांधला गेला तो बद्ध आहे, अज्ञान बंधनातून मुक्त झाला तो मुक्ती मोक्षाचा अधिकारी आहे. आणि ही क्रिया ज्ञानानेच होऊ शकते, आत्मज्ञानाने, स्वरूपज्ञानाने. ते स्वरूपज्ञान ते आत्मज्ञानमध्ये मूळ परमात्मा जो आहे त्याची प्रचिती. आणि ती प्रचिती तो निर्गुण निराकार असल्यामुळे देहमनेंद्रिये याच्या योगे प्राप्त होऊ शकते किंवा बुद्धी याच्या योगे प्राप्त होऊ शकत नाही. तर त्याला तिथे रंगरूप आकार नसल्यामुळे पाहता येत नाही, करता येत नाही, टाकता येत नाही. मात्र अनुभव याच्यामध्ये जो अनुभवाचे मार्ग, तो अनुभव ज्याने घेतला ते देऊ शकतात ते सद्गुरू संत ते आपल्या जीवनात असतील तर आपल्याला ते प्राप्त होऊ शकते. म्हणून सद्गुरूशिवाय ज्ञान नाही, सद्गुरूशिवाय मोक्ष नाही, मुक्ती नाही. आणि सद्गुरूशिवाय जीवनामध्ये आनंद नाही, समृद्धी नाही, सुख नाही, शांती नाही, समाधान. भक्ती ही ज्ञानाची जननी आहे, पण त्या भक्तीचा मार्ग जो व्यंग मार्ग आहे, जो आपल्या सिद्धरामेश्वर महाराजांनी त्याच्यावर जास्त भक्ती आणि तो निसर्गदत्त महाराज अंगीकार आणि आपण तोच पुढे चालवतो आहोत. त्यानेच प्राप्त होणार आहे. नाहीतर जी परंपरागत भक्ती आहे, जी वेदामधली आहे, ती पिपीलिका मार्ग आहे, नदीचा मार्ग आहे. आणि वेदमध्ये पक्षाचं ज्ञान आहे. त्या पिपीलिका मार्गाने हा जन्म पुरापर्यंत सांगता येत नाही, या जन्मात शक्य होईल याची खात्री देता येत नाही. म्हणून जे सगुण रूप आहे, साकार रूप आहे, त्याचे ज्ञान प्राप्त करून घेऊन जे शाश्वत परब्रह्म त्याच्यामध्ये जे आहे, ते निर्गुण आहे, निराकार आहे, ते आपले स्वरूप आहे अशी प्रचिती प्राप्त झाल्यावर या सगळ्या कोड्यातून, या सगळ्या संभ्रमातून, या सगळ्या संशयातून आपण मुक्त होतो आणि खरा आनंद, खरे आनंदी जीवन आपण अनुभवतो. आणि अंतिम आपल्याला निधन आहे, ते आत्मा आहे, ते आपल्याला परिपूर्ण दिल्यामुळे त्या प्रचितीने आपण राहत असल्यामुळे देह जायला लागला तेव्हा आपल्याला भारतमुक्त आहे. देहाला पीडा होत असतील अंतिम काळी, मृत्यूच्या काळी, पण त्या देहाच्या पिढीचा आपल्यावर काही परिणाम होत नाही.
विलया करणार करतो आणि आता देह जाणार आहे. देहाची देहाचं कार्य संपलेलं आहे, देहाची मुदत संपलेली आहे. तो जातो म्हणजे तो आपाप पंचमामध्ये आपला आपला हिस्सा घेऊन टाकतात. जगाला पण प्रलय आहे. जगाला जो प्रलय आहे तसाच आहे की अनेक वर्ष पाऊस पडत नाही, शतवर्ष, वर्ष, आणि पृथ्वी दुभगते, सूर्य 100 पटीने तापतो, पृथ्वी दुभंग भस्म होतात. त्याच्यामध्ये असे डोळ निघतात धुराचे, त्या राखीचे, आणि त्याच्यातून मग पाऊस पडायला तर पाण्यामध्ये ते डोळून जातात. मात्र पाणी परत तेजाने, कारण पाणी तेजातून मिळालेलं आहे, पृथ्वी पाण्यातून मिळाली, पृथ्वी पाण्यात जाते, पाणी तेजात जाते, आणि तेज आहे ती वायूमध्ये सामावून जाते, वायूपासून निर्माण झालेलं आहे, आणि वायू त्या आकाशाच्या पकडून गेला. मग असं जे सगळं रूप आहे, सगुण आहे, ते सगळं त्या निर्गुणामध्ये एकरूप होऊन जाते. म्हणजे गुणमाया म्हणून प्रकट आपल्याला दिसते आहे, ते मूळमायामध्ये विलीन होते, आणि मूळमाया म्हणून हम जाणीव जे आहे पुस्तक ज्ञान, शक्ती आणि ज्ञान, शिवशक्ती, पुरुष, ती मूळमाया त्या ब्रह्मस्वरूपामध्ये एकत्र होऊन जाते. आणि शाश्वत काय आहे ते परब्रह्म आहे, ते आपले नित्यस्वरूप आहे, आणि ते विश्वव्यापक आहे. त्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ दुसरा देव नाही, तो सर्व देवांचाही देव आहे. देव तो त्यांनी जाणलं ते देव झाले, त्यांनी ती प्रचिती घेतली ते देव झाले, त्याला आपण पुष्टो देव म्हणतो. तू प्रत्येकाच्यामध्ये ते आहे, प्रत्येकाने त्याचा अनुभव घेतला, प्रचिती घेतली, तर तुम्ही सुद्धा देवच आहात, आणि तुम्ही देव होत आहात, त्याची प्रचिती घेतली तर. आणि म्हणून जीवनामध्ये भक्ती पाहिजे, परमार्थ पाहिजे. परमार्थामध्ये प्रामाणिकपणे, नेमाने, निश्चयाने साधन केली, सद्गुरुप्रमाणे तसंच केले, आपल्याला आपले स्वरूप राजा